तरी जरी माझी नोंद मिळाली नसली तरी आता त्याचा लाभ घेणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटले। सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लाभ घेणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यापासून लढा देत आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत आणि आज विशेष आणि महत्त्वाची मोठी बातमी आहे की जरांगे पाटील यांची स्वतःची पण नोंद सापडलेली आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, तुमच्या परिवाराची नोंद सापडली, कुणबी नोंद सापडली, 54 लाख नोंदीसोबत आता तुमची एक नोंद जोडल्या जाणार आहे, कसं वाटतं? नाही, काहीच वाटत नाहीये। ही मोठी बातमी पण नाही माझ्या दृष्टिकोनातून, कारण जसं गोरगरीब मराठ्यांचे निघाले तसे आम्ही गोरगरीब आहेत। निघाली का नाही मला हे माहिती नाही, परंतु आपल्या चॅनलच्या प्रतिनिधीवरती माझा एवढा विश्वास आहे की त्यांनी सांगितलेलं सगळं खरं असतं ते मानून जरी नोंद मिळाली असली तरीही मी त्याचा लाभ मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळाल्याशिवाय घेणार नाही, हे मात्र 100% खात्रीनं सांगतो। आणि ते सर्टिफिकेटही घेणार नाही। आता वडील गेलेत हेही मला माहीत नाही, का त्यांना नेलंय हेही माहीत नाही, परंतु आता त्यांनी काढलंय का नाही काढलं हेही मला माहीत नाही, परंतु मी तरी ते आरक्षण किंवा ते प्रमाणपत्र स्वीकारणारही नाही आणि त्याचा लाभही घेणार नाही जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांना मिळत नाही तोपर्यंत नाही। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, राक्षस भवन।